नमस्कार. आज आपण जी वनस्पती बघणार आहोत ती आहे कोकिलाक्ष. लॅटिन नेम आहे एस्टरकांथ लॉन्जिफोलिया किंवा हायग्रोफायला ऑरिक्युलाटा. आता हायग्रोफायला म्हणजेच हायग्रोफिलिक, मुळातच पाणथळ जागी मोठ्या प्रमाणात सापडणारी ही वनस्पती असल्यामुळे हायग्रोफायला ऑरिक्युलाटा. कोकिलाक्षाचं जर आपण स्वरूप पाहिलं तर साधारण 1 ते 2 मीटरपर्यंत वाढणारं ह्याचं असं काटेरी क्षूप असतं आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला इक्षू म्हणजे उसाप्रमाणे थिकंड किंवा स्वोलन नोड्स असतात. जाडसर नोड्स म्हणजे ज्या ठिकाणी पानं फुलं या संरचना येतात ती जागा म्हणजे नोड्स हे जाडसर असतात. अशा पद्धतीचं इक्षूप्रमाणेच म्हणजेच उसाप्रमाणेच कांड आहे, मात्र आकाराने लहान असल्यामुळे याला इक्षुरक असं पर्यायी नाव आलेलं आहे. त्यानंतर याच्या पानांची संरचना जर पाहिली आपण तर ते कांडाच्या चहूबाजूंनी वर्तुळाकार संरचनेत म्हणजे नोड्सच्या ठिकाणी चहूबाजूंनी वेढलेली पानं असतात आणि त्यात एकाच नोड्सला साधारण 6 पानं येतात. जी बाहेरची 2 पानं असतात ती मोठी आणि आतली जी पानं आहेत ती लहान आकाराची असतात आणि प्रत्येक पान हे देठ नसलेलं म्हणजे सेसाईल आहे आणि त्याचा शेप हा इलिप्टिक लेन्सिओलेट आहे. बाहेरच्या बाजूला जी पानं असतात त्यांच्या मुळाशी अशी लांबसर येलोविश ब्राऊन कलरची लांब तीक्ष्ण काटे येतात. त्यानंतर याची मुख्य ओळख म्हणजे याची फुलं जर आपण बघितली तर ती अशी बायलोबेट म्हणजेच 2 लोब्समध्ये डिवाईड झालेली. त्यातला जो वरचा लोब आहे तो 2 लोब असलेला आणि खालचा जो आहे तो ट्रायलोबेट म्हणजे 3 लोब्समध्ये डिवाईड झालेला असतो आणि खालच्या लोबवरती असे विशिष्ट 2 येलो कलरचे स्पॉट्स असतात. त्यानंतर याची फळं ही लिनियर ऑब्लॉंग कॅप्सूलच्या स्वरूपात अतिशय छोटी, साधारण 1 सेंटीमीटर लांब, ज्यामध्ये प्रत्येकी 4 ते 8 बिया असतात, ज्या हेअरी, ब्राऊन आणि साधारण गोलाकार आणि हायग्रोस्कोपिक नेचरच्या म्हणजे पाण्यात टाकल्यानंतर पाणी शोषून घेतात आणि चिकट पिच्छील होतात. ह्या उत्तम वृक्ष असतात. यालाच तालीमखाना असं म्हटलं जातं. त्या व्यतिरिक्त कोकिलाक्ष पंचांग हे उत्तम वातरक्त गावठी ॲर्थरायटिसमध्ये अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे. धन्यवाद.